श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाताने मी ब्लाऊजला काजे कसे बनवते. हे बघा, मी एक साईडला बटन लावून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला काजेंचं मार्किंग पण करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि कात्रीच्या साईडनं त्या जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं कटसुद्धा आता मारून घेणार आहे या पद्धतीने. हे बघा, कैचीची जी पुढची बाजू असते ना त्यानं व्यवस्थित कट करून घ्यावे आणि कट करताना व्यवस्थित कट करावं, कारण ब्लाऊजचा एखादा पार्ट चुकून जर कट झाला तर तो आपल्याला डबल शिवता येत नसतो. म्हणून ज्या गोष्टी आपण कैचीने करतो त्या गोष्टी व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच कराव्यात. हा माझा अनुभव आहे, कारण एकदा कट झालेली वस्तू आपल्याला पुन्हा जोडता येत नाही आणि त्यात आपलेही नुकसान असते आणि कस्टमरचे सुद्धा नुकसानच असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी खूपच सांभाळून करते, कारण छोट्या छोट्या गोष्टींनाच खूप महत्त्व असते. हे बघा, या पद्धतीने मी काजे जे बनवलेले आहेत त्यांना कट करून घेतलेलं आहे. आता सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने मी त्याला काजे बनवणार आहे. काज बनवत असताना धागा जो असतो तो 4 पदरी घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ते काज जाड येतात आणि व्यवस्थित दिसायलासुद्धा सुंदर दिसतात. हे बघा, या पद्धतीनं 4 पदरी दोरा आपण वळून घ्यायचा सुईमध्ये. आणि सुई घेताना बारीक आपण जी हात शिलाईला सुई घेतो ती घेऊ नये, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी सुई घ्यायची, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित काज येतात. नाहीतर काजे बनवताना लहान सुई घेतली तर ती व्यवस्थित येत नाहीत आणि त्याच्यातून दोरा वळला जात नाही. म्हणून घेताना थोडीशी मध्यम, मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही, मध्यम साईजची सुई घ्यायची. या पद्धतीने बघा, डबल फोल्ड केअर करून घ्यायचा दोरा, म्हणजे 4 पदर होतात. हे बघा, या पद्धतीने जे कट केलेलं आहे त्याच्यावरती मी आता काजे बनवणार आहे. बऱ्यापैकी ज्या लेडीज टेलर आहेत त्यांना माहीतच असणार आहे, पण जे नवीन शिकणारे असतात त्यांना बऱ्याच वेळा काजे बनवताना खूप कन्फ्युजन होतं. कसा दोरा घ्यायचा, कसा वळवायचा, कसं काय करायचं. हे बघा, या पद्धतीनं एका हाताच्या अंगठ्याने तो दोरा पकडायचा आणि व्यवस्थित दुसऱ्या हाताच्या साहाय्याने सुईने तो दोरा त्याच्यातून काढायचा. हे बघा, या पद्धतीनं काजे दिसायला खूपच सुंदर दिसतात, पण या ब्लाऊजचा जो फॅब्रिक आहे तो इतकं सुळसुळीत होतं की त्याच्यावरती काजसुद्धा करताना खूप त्रास होत होता मला, म्हणजे व्यवस्थित येत नव्हते. तरीसुद्धा म्हटलं शेअर करावा, आपण करतो आहे. कारण कसं असतं, सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत आणि आपण त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करता आली पाहिजे. आपण टेलर आहे म्हटल्याच्यानंतर आपल्याकडं कोणतेही प्रॉब्लेम घेऊन लेडीज येतात, कस्टमर येतात, ते आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. हे बघा, या पद्धतीनं मी काजे बनवते. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधून काही जर शिकायला मिळत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तुमच्या एका सबस्क्राईबची खूप गरज असते. मी एक नवीन व्हिडिओ चालू केलेले आहेत माझ्या चॅनलवरती, त्याच्यामुळे प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा प्लीज. ओके, हे बघा, तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने मी काज बनवत आहे. खूप हळू आणि सावकाश पद्धतीनं कराव्या लागतात या गोष्टी, कारण पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर ही शेवटची असते ती काज आणि बटनची बाजू असते ती व्यवस्थितच करायची, की जेणेकरून ते दिसायलासुद्धा काज एकदम व्यवस्थित दिसल्या पाहिजेत आणि फिनिशिंगमध्ये दिसल्या पाहिजेत. ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते आणि तो दिसायलासुद्धा सुंदर दिसला पाहिजे, प्लस बसलासुद्धा पाहिजे. हे बघा, कसे दिसायला दिसत आहे. तुम्हाला मी सगळ्या ब्लाऊजचे काजे अशाच पद्धतीनं बनवून दाखवते, तुम्हाला कसे दिसत आहेत. माझ्याकडे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मापाचा ब्लाऊज आलेला आहे. 48 छातीच्या मापाचे ब्लाऊज 2 आलेले होते. अचानकच पाहिजे ते कस्टमरला आणि खूप मोठ्या साईजचे मी पहिल्यांदाच 48 छातीचा मापाचे ब्लाऊज शिवलेले आहेत. बघू, मी आता शिवताना तरी व्यवस्थित शिवून देणार आहे. आता बघू कस्टमरचा फीडबॅक कसा आहे. कस्टमरचा फीडबॅक आल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेनच बसले का नाही आणि कसे झालेत. मी तुम्हाला ह्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेत बरेच. बघा, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकते, मला मोठे व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे मी शॉर्टच व्हिडिओ टाकते. आणि कसं आहे, मोठे व्हिडिओ करायला जास्त वेळ लागतो, कॅमेरा पकडायला वेळ लागतो आणि तेवढा माझ्याकडे वेळ नसतो, त्याच्यामुळे मी छोटेच व्हिडिओ करते आणि जसे मला जमल तसे मी व्हिडिओ करून टाकते. हे बघा, या पद्धतीनं काज बनवून मी घेतलेली आहे आणि दिसायला ती खूप छान दिसत आहे. आणि या पद्धतीने काज केली ना तर त्याच्यामध्ये बटनही व्यवस्थित लागतात आणि व्यवस्थित हे काज खराब होत नाही. बघा, कोण मशीनवर तयार करतो, कोण हाताने तयार करते. मी शक्यतो हातानेच बनवते. या पद्धतीने अशी बनवली ना काज जास्त काळ टिकून राहते
आणि कपडा पण खराब होत नाही, व्यवस्थित राहतो. हे बघा, मी तुम्हाला सगळे काज लावून दाखवते. सगळे काज व्यवस्थित लावल्याच्यानंतर खूप छान ब्लाऊज दिसतो, एकसारखा दिसतो. बघू आता मी ब्लाऊज दिल्याच्यानंतर काय त्यांचा फीडबॅक होतो. हे बघा, या पद्धतीने मी सगळे काजे तयार करून घेतलेले आहे. तुम्हीही ज्यावेळी काजी बनवता त्यावेळी अशाच पद्धतीने बनवा. थँक्यू.